अगं सकाळी त्या सोनीकडं भाजी मागायला गेली. म्हटलं दे थोडीशी भाजी असेल तर म्हणते कशी म्हणे आम्हालाच भाजी नाही पुरली तर तुम्हाला कुठून देऊ. द्यायची नाही तर सरळ सांगायची ना भाजीच नाही म्हणून. आणि तसं पण मला दुसऱ्यांच्या घरचं अजिबात आवडत नाही. मी कोणाच्या घरी खात पण नाही. मी अजिबात कोणाच्या घरी जातच नाही मागायला काही. काल संध्याकाळी काय झालं, पीठ संपलं होतं तर मग मी पीठ मागायला गेले. म्हटलं दे असेल थोडंसं पीठ. तो म्हणते कशी हां आम्हालाच पीठ नाही तर तुम्हाला कुठून देऊ. बरं दिलं तर दिलं. एवढीशी वाटी भरून दिली. देईल का कोणी एवढीशी वाटी भरून? त्याच्यात आम्ही काही 2 पोळ्या करून खाऊ का? द्यायचं तर मग जरा एवढी पातेली भरून तरी द्यायचं ना. आणि तसं पण मला दुसऱ्यांच्या घरून नाही काही पण आणायला आवडत. मी अजिबात कधीच जात नाही कोणाच्या घरी मागायला. काय झालं, सकाळी त्या संगीच्या घरी चहा पावडर मागायला गेली तर म्हणते कशी आमची चहा पावडर संपली तर तुम्हाला कुठून देऊ. एवढासा चमचा भरून दिली. एवढासा चमचा भरून देईल का कोणी एवढासा चमचा भरून? आणि तसं पण मला दुसऱ्यांच्या घरून काही पण आणायला अजिबात आवडत नाही. मी कधी म्हणून जात नाही कोणाच्या घरी काहीच मागायला. काय झालं, चहा केला आणि पाव संपले तर माझा पोरगा रडत होता, माझा पिंट्या रडत होता. तर मी पाव मागायला गेले. दे म्हटलं 2-4 पाव असतील तर. पाव संपलेत म्हटलं आमच्या घरी. तर म्हणते कशी आमच्याकडे ठेवायला दिले होते का? बोलेल का कोणी असं तोंडावर? बोलेल का? नाही बोलणार ना. नाही द्यायचं तर सरळ सांगायचं ना, का तुला पावच देत नाही म्हणून. आणि तसं पण मला दुसऱ्यांच्या घरून काही पण मागायला अजिबात आवडत नाही. मी कधीच जात नाही, कधी म्हणून जात नाही काही मागायला कोणाकडे ना. मी माझं खाते आणि माझं राहते. काल संध्याकाळी चिकन आणलं होतं तर मग मी मसाला मागायला गेले. म्हटलं मला थोडासा मसाला दे. तर एवढासा चमचा भरून दिला मसाला. एवढासा चमचा भरून देईल का कोणी? एवढासा चमचा भरून? नाही ना. निदान 4-5 पुढे तर दिल्या असत्या. नाही द्यायचं तर सरळ सांगायचं ना, का आमच्याकडे मसालाच नाही म्हणून. आणि तसं पण मी कधीच नाही कोणाच्या घरी जात. कधीच नाही. मला दुसऱ्यांच्या घरचं गोड पण नाही लागत. मी माझं खाते आणि माझं राहते.